दिवशी आपण माल मागवला होता सोना हर्बलचा माल 1.5 दिवसात संपलेला आहे पूर्ण. आता दुसरा आलेला आहे मागून घेतलेला आहे. बघितले का फिरसी एकदा बघू शकताय. विकी दादा इकडं नाना. नाना कधीपासून मी कॉल करतोय तुम्हाला? सकाळपासून 20-25 कॉल झालेत ना. आपण तुम्ही माल कधी देऊन गेलता? शनिवारी परवा दिवशी. शनिवारचा पहिल्या दिवशी दिलता. परत कधी दिला? परवा दिवशी. किती वाजता आलता? 12 वाजता. 12ला. आणि तवर तर दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तर मला आलं लगेच. माल किती 1.5 दिवसात गेला. इकडे बघा रॅक. हे बघा रॅकवर एवढं 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 राहिले. फुल रॅक लागतंय मला. आणि तरी अजून 70-80 ऑर्डर आपल्याला पॅक करायचे ते अजून पॅकिंगला घेतलंय का तिकडं. तर चला तुम्हाला माल बघा. आपली पॅकिंग इकडे मित्रांनो हे बघू शकता. अशी पॅकिंग आहे इकडं आणि इकडं असं पॅकिंगला घेतलं. इकडे बघू शकता पॅकिंग चालू आहे. 150 ऑर्डर आहेत. 150 मध्ये ही किती बाटल्या बघितल्या? 10-15 आहेत त्या. आणि बघा इथं राहिलेत किती 4-4. माल संपला होता हो. बघा ही मेसेज कसे ही विषय असा आहे तुम्हाला सांगतो. ते दाखवलं कॉपीराइट पडते. मग आता आपला माल इकडं आलेला आहे. बघू शकता इकडं असं बघितलंय कसं दिसतंय. हे 200 वाहिले त्यातलं 100 काढायच्यात. आणि इकडं काय हे असं करून आणलंय का आता? बरं कंडिशनर आणि 100 केलं का? 50 असं केलं का? बरं ठीक आहे. चला अजून चला शंभू पण आलाय. आता आम्ही पॅकिंग करत होतो. गाडी बघा. चला हे परवा दिवशी मागवलं. पहिला दिवस आपण शनिवारी मागवला होता. रविवारी ओपनिंग केलं आपल्या शॉपचं घरगुती. आणि काल बुधवार मंगळवारी संध्याकाळ माल आला. बुधवार गेला की आज गुरुवार. तर आज संध्याकाळ लगेच फिरशी एकदा बघू शकताय असं. आणि पहिला दिला होता जास्त तो पांडूला आपण निमा दिला. वरच्या पण घरी अवेलेबल आहे. मला उरका नाही म्हणून. हां इकडं बघितलं काय होतं. आम्ही पॅकिंग आता की ना 2 वाजेपर्यंत जागायचे. रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत जागलोय आज पण. कशामुळं काही करून पॅकिंग समधी झालीच पाहिजे. माल लोकांचा पोचलाच पाहिजे. बघितलं समजा किती 100 आणलं ना. हे मला आता बर 600 ऑइल आहे. हा 400 शॅम्पू, 400 कंडिशनर. हा ना. हा विषयच नाही काय. नाही जास्त आहे. हा असू दे द्या द्या काय अडचण. आता काय आनंद होतोय भाई. मग तुम्हाला लय नडतात. एका दिवसात एवढा मान लागतोय. कोणीच आजपर्यंत घेतला नाही. सोनाताई तिकडे गेल्यात वाटतंय. धुळ्याला धुळ्याला गेल्या. केलं तर मग अशी कॉल मी सोनाताईला दाजीला. दाजी म्हणलं सोमा दादा आम्ही दोघं चालू आहे धुळ्याला. ओपनिंग आहे उद्याच्याला. आज चालू आम्हाला जाणं गरजेचं आहे. जमते म्हणले माल दिलाय पाठवून तुमचा बिंदास म्हणे. म्हणलं पेमेंट आणून ठेवलंय. चला पहिलं पेमेंट पोचलं. दुसरं झालंय काय माहिती का? तर बघा संध्याकाळ झाली अशी. आणि इकडं चालू आहे आणा गड्या काय गड्या. हा शॅम्पू 100च्या वर दिलं तरी जमन मला. 100-200 दिलं तरी जमन. कंडिशनर पण मला 150 दिलं तरी जमन. 150-200 हो चालतंय द्या. कारण ती संपल्यातच तिथलं लागणारच. उगं कशाला 2 दिवसाड तुम्हाला एवढं मागवायचं. तुम्हाला पण ते हेल्पाटा कसा वाटतोय. हा बघा काय असतं ते हिशोब असतोय समजा आपला. हे असं विषयच नाही खोल. बघितलं हे माल एवढा लागतो. बारामती करा ना. बारामतीच्या सेवेसाठी बारामतीकरांच्या सेवेसाठी अशी पॅकिंग फिकिंग समजा रातभर चालू आहे आपलं कार्यक्रम. इकडं शॅम्पू रेट पीठ समजा आहे आपल्याकडे कसा कसा. आणि लो बजेट आपण रेट देतो सर्वांना. विषयच काय नाही. बघितलं पिशव्या कॅरी बॅग इथं तुम्हाला मी दाखवलंच आहे. इकडं पॅकिंग चालू. हे तर काहीच नाही पॅकिंग मित्रांनो. ही आताशी झाल्या तिशी आपल्याला 150 करायच्यात. रात काढायची. काही करून माझ्या बहिणींना हे तेल पोचलं पाहिजे. त्यांची आतुरतेने वाट बघत असते कधी येतोय कधी. पण तुमच्या सेवेसाठी इकडं बघितलं आम्ही जाग आहे. आणि हे माल संपला की आपण माल मागवलेला आहे असं. कारण ह्याला बोलते
क्वालिटी क्वांटिटी आणि रिझल्ट कसं सोना हर्बल हां महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण पोचवलेला आहे. आणि त्याचं काय आहे माहिती आहे, आपण काय सांगायची गरज नाही. बाकीचं रिझल्ट आहे म्हणून तर तुम्हाला सांगतो एवढं चालू आहे जोरदार. ही गाडी लक्षात ठेवा. आता पहिल्या दिवशी सोनाताईंची गाडी आलती, तर त्यांनी नवीन घेतलेली गाडी. त्या गाडीमध्ये माल आणून आम्ही शनिवार दिवस होता मारुतीला गेलतो, पाया वगैरे पडून माळ घालून तिथनंच आमची खरी सुरुवात झाली. झालं ओके, राहिलंय ना राहायला अजून झालं नाही. मेहंदी राहिली. मेहंदी का जमतंय. आणि आता पण एक ऑर्डर आली भुईटे हॉस्पिटलपासून. ते ताई म्हणले की मी ऑफिसला असते तिकडे एक किट आणून उद्याच्या द्या, देतो म्हणले मी. असं म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, बारामतीमधील लेडीजला जर इकडे येणं होत नसेल, ॲक्च्युली खरंच अडचण असेल, ऑफिस म्हणा, टायमिंग, स्कूटी नसेल, येणं जाणं, लहान मुलं, लेकरं, सासू सासरं, अशा अडचणी असतात, घ्यायची तर इच्छा आहे, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. फक्त मला लोकेशन आणि पत्ता आणि नाव सांगायचं आणि काय पाहिजे सांगायचं मला, तेवढं ऑर्डरी बरोबर मी तिकडे घेऊन येतो माळेगावपर्यंत. उद्या माळेगावला जाणार आहे. आता पण बाहेर गावच्या 3 आल्यात व्हॉट्सअपला रिप्लाय दिला. म्हणजे काय करायचं, तुम्ही असेल कसब्यामध्ये असेल, खंडोबा नगरकडे असेल, प्रगतीनगरला असेल, शेळके वस्तीकडे असेल, तिकडं कृष्ण लॉन्चकडं असेल, इकडं तुम्हाला पंचशील नगरमध्ये असेल, इकडं गुणवडी मळद रोडकडं असेल, बाळासाहेब देवळेकडे असेल, किंवा इकडं फलटण रोडला असेल, इकडं देसाई इस्टेट, हरिकृपा नगर, किंवा इकडं अशोकनगरमध्ये असेल, इकडं खाली जळूची असेल, कसबा असेल, तुम्हाला सांगतो इकडं आता साहिलला असेल, भैयाजीनगर असेल, गाडगे वस्ती असेल, इकडं रुईमध्ये असेल, साईनगर, दशरथ नगर, विद्या प्रतिष्ठान, संदीप कॉर्नर, सूर्यनगरी, संभाजीनगर, उत्कर्ष नगर, पंचायत समिती, हे जे एरिया आहेत, हे भिगवण रोड, ते TC कॉलेज पाक इकडं पर्यंत, परत आपल्या हे तांदळवाडी असेल, बोगदाच्या पलीकडे तुम्हाला सांगतो बुजगावी वगैरे, हे एरियातनं समजा आपण कव्हर करतो. बोईटे हॉस्पिटलपासून आंबराई असेल, आंबराईमध्ये बारामती कॉलेज, मेडिकल, तिकडं हॉस्पिटल, शहर पोलीस स्टेशन, ग्रामीणपर्यंत आपण सर्व माल, रुईपाटी, रुईगाव, काय सांगायचं राहिलं आता, सूर्यनगर झालं, हे ते खाली पतूर इस्कॉन मंदिरापर्यंत, ते तिकडं जैन मंदिर, त्या हेतूवर रेल्वे स्टेशन झालं, गांधी चौक झाला, खाली मठ, जुने कचरे, इकडं कुठंही लागू द्या कानाकोपऱ्यात, फक्त मला सांगा खंडोबा नगरच्या पुढं की या शोरूमच्या तिथवर येतो मी, माहिती आहे का. फक्त तुमच्या घरोघरी हे आपलं तेल पोचलं पाहिजे, ह्याचा रिझल्ट आहे म्हणून बोलतो. सोना हर्बलचं तेल उगाच एवढा माल खपत नाही, चालत नाही, येडं नाही. तुम्हाला तर ह्याचा रिझल्ट बघायचा आहे, तुम्ही कसं बघू शकता तुम्हाला सांगतो मी. तुम्ही फक्त काय करा, सोनाताईंच्या अकाउंटला जावा किंवा माझ्या अकाउंटला जावा आणि तिथं लेडीजचं म्हणणं काय बघा, सोमादादा सोनाताई खरंच त्याचा रिझल्ट आहे, मी 6 महिने झालं वापरते, वर्ष झालं वापरते, म्हणून तर आम्ही मागवतो. फलटणवरनं, भिगवणवरनं लोक येतात, इकडं माळेगाववरनं, इकडं भवानीनगरवरनं, संसरवरनं, हातूरनं, लासवरनं, इकडं मोरगाव रस्ता, बुजगावी, इकडं कटफळ, कन्हेरे, काटेवाडी. प्रियंका पाणी दे आणि मस्त कॉफी ठेव, चहा, हा कोराच्या ठेव. कटाळ्यात बघा आता गेलं पण जेवलं नाही, जेवण करून काय येतं नाना भाऊ, आम्हाला पण जेवायचं, आम्ही काल पडलो की मी, माहिती इकडं बघितलं का, इकडं इकडं वस्ती येतो किटकारा, एका लेडीजने लोकेशन टाकलं आणि मधनं रस्ता शिरला, हातात लोकेशन, एका हातात गाडी, पुढला ब्रेक मारला ते तोंडावच डायरेक्ट. पण काल जवळजवळ किट होते 12 बाहेरचे एका जागेवरचे. हा, एक किट आपण कोंबो देतो 1,500. तर बघा इकडे पॅकिंग, आता मला आला जीव आला, म्हणजे कसं हे सकाळ सकाळ उद्या भरून घेतो, ही काय बघत बघत आता समजा पॅकिंग हा नाही, बारामतीची सेवा काय राहिली पाहिजे. बारामतीला कमी पडून लाडक्या बहिणी तिथं माझ्या समध्या जेवढे व्हिडिओ बघणार आहे आणि पहिल्यापासून आपल्याला ओळखते की कोण कोण बोलायसाठी कॉल करत, सोमादादा दुर्गा कशी का, आम्ही व्हिडिओ बघतो, प्रियंका ताईंचे, प्रियंकाचा स्वभाव चांगला आहे, सोमादादा संग बोलायला भेटलं वगैरे, ह्या त्या गोष्टी
2014 पासून आम्ही व्हिडिओ बघतो, आम्ही तुमचे फॅन आहे वगैरे. ही बारकेला वगैरे दवाखान्यात असल्यापासून आणि ऑइल सुद्धा मागवते ती, माहिती का, दोन्ही पण होते. तर बघू ओके, हे काय विशेष नाही. चला तर आता पॅकिंग वगैरे घेतो. काय काय आलंय माल बघा इकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढं पॅकेट आलेलं आहे. आता केवढ्याचं आहे काय तुम्ही विचारायच्या बाहेर आहे, कारण की हे 2 बाटल्याच नुसतं काढल्या तर ही 800 रुपयाच्या 2 बाटल्या, 1000 रुपये थोडक्यात म्हणायचं. तर हे बघू शकता मग किती असं काय काय. तर चला, कोणाला ऑर्डर करायचा त्यांनी करू शकता. 90 21 40 0050 हे प्रियंकाचा नंबर आहे. आणि 95 61 60 64 53 हा प्रियंकाचा आहे. आणि तो 90 21 40 0050 हा माझा नंबर आहे. ऑर्डर करा. ज्यांना ऑर्डर करायची डायरेक्ट व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा. काय पाहिजेत, कोंबो पाहिजेत का, कंडिशनर पाहिजेत का, शॅम्पू पाहिजेत का, तेल पाहिजेत का, रोजमेरी स्प्रे पाहिजे का, मेहंदी पाहिजे, सांगायचं. किमती टाकून तुम्हाला कुरिअर चार्ज 60 रुपये फक्त. ओके चला बाय.